हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये। तर मी आत्ता आलेलो आहे दिल्लीमध्ये आणि मी 2-3 दिवस दिल्लीमध्ये असणार आहे आणि दिल्लीचे वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट्स मी कवर करणार आहे। दिल्लीला येत असाल तर तुम्हाला NDLS आणि हजरत निजामुद्दीन हे 2 रेल्वे स्टेशन आहे जिथे तुम्ही ट्रेनने उतरू शकता आणि इथे उतरल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे हॉटेल्सचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला स्टे करण्यासाठी। तर मी फर्स्ट स्पॉटवरती आलेलो आहे, तो म्हणजे हुमायूंज टूम। तर दिल्लीमधला हा स्पॉट आपण कवर करूया, बघूया हा कसा आहे। खूप पुरातन वास्तू आहे, ही स्ट्रक्चर थोडं मेंटेन केलेलं आहे, आपण ती एक्सप्लोर करूयात। तर याच्या एंट्रीचं चार्जेस होते 40 रुपये पर पर्सन। आता 1560 मध्ये अकबरच्या काळामध्ये बनवलेला हा टोम होता। आता सध्या इथे फक्त बघण्यासारखं इथलं जे स्ट्रक्चर होतं ते बघण्यासारखं आहे। तुम्ही छान फोटोज इथे काढू शकता। तर ॲव्हरेज 30 मिनिटाचा टाईम इथे तुम्हाला जाईल। एक छान कॅमेरा, एक चांगला फोटोग्राफर असेल तर इथे नक्की या। हुमायूंज टोम खूप ह्यूज आहे। आधी वाटलं नव्हतं की हे एवढं ह्यूज असेल, बट तुम्ही इथे याल तर अचंबित झाल की बाप रे एवढं। त्याच्या आतमध्ये आपण आलो। नक्की भेट द्या हुमायूंज टोमला, मस्त प्लेस आहे, ह्यूज आहे, खूप मोठं स्ट्रक्चर आहे आणि इथला जो परिसर आहे तो खूप छान मेंटेन ठेवलेला आहे। गार्डन आहे माझ्या आजूबाजूला, हे बघा। तर दिल्लीला आल्यानंतर तुमच्या लिस्टमध्ये हा प्लेस नक्की असू शकता। आता आपण जाऊया पुढील प्लेसला। दिल्लीच्या अजून एका फेमस स्पॉटवरती मी आलेलो आहे, तो म्हणजे लाल किल्ला, रेड फोर्ट। आणि इथे मी मेट्रोने पोहोचलो। तर हा आहे एंट्री गेट लाल किल्ल्याचा। बाप रे केवढा मोठा दरवाजा आहे, ह्यूज। खूप ह्यूज असा हा किल्ला आहे। याचं तिकीट मी ऑनलाईन काढलं होतं। तुम्हीसुद्धा लाईनमध्ये वेळ घालवायचा नसेल तर इझी आहे, गुगलवरती जाऊन ऑनलाईन तिकीट काढा, स्मूथ। तर मी आलेलो आहे त्या लाल किल्ल्याच्या आतमध्ये म्युझियममध्ये।
तर इथे कॅफेटेरियासुद्धा आहे, जिथे तुम्हाला पाणी खाण्यासाठी किंवा आईस्क्रीम भेटून जाईल रेड फोर्टमध्ये. हे बघा इथे कॅफेटेरिया आहे. हे आहे हमाम, शाही स्नानघर. तर अतिशय मोठा आणि स्वच्छ असा प्रशस्त हा लाल किल्ला आहे. गेले 1-1.5 तास झाले मागचे मी इथे फिरतोय, पण अजून तो फिरून झालेला नाही आहे. पूर्ण ठिकाणी थांबून तिथले फोटोज घेऊन तिथल्या माहिती घेऊन तुम्हाला बराच वेळ लागेल हा पूर्ण लाल किल्ला समजून घेण्यासाठी. वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, त्याची वेगवेगळी नावे आहेत इथे आणि गाईडसुद्धा अवेलेबल आहेत. मी काही गाईड घेतला नाही आहे वेळेच्या अभावामुळे, कारण की माझ्याकडे एकच दिवस आहे आणि मला बरेच ठिकाणी फिरायचं आहे. जर तुमच्याकडे छान टाईम असेल तर नक्की गाईड घ्या. ते तुम्हाला एक एक स्ट्रक्चर, इथले जे महल आहेत त्याच्याबद्दल माहिती देतील, त्याच्या मागचा इतिहास सांगतील. त्यामुळे त्याच्यात भरपूर मजा येईल हा लाल किल्ला बघण्यासाठी. बाकी इथे पिण्याच्या पाण्याची सोय आहे, कॅन्टीन आहे, टॉयलेट्स आहेत, भरपूर झाडं आहेत. ते बघा, त्याच्यामुळे सावली आहे. आता 12 वाजतील जवळजवळ, पण थोडं बरं वाटतं आहे. झाडाच्या सावलीतून आपल्याला कंटिन्यू जायचं आहे. त्याच्यामुळे विकेंडला गर्दी राहील इथे. वीकडेजमध्ये गर्दी कमी आहे, आज वीकडे आहे. हा पण एक मस्ट विजिट स्पॉट आहे दिल्लीमधला. त्याचं एंट्री तिकीट 65 रुपीज समथिंग होतं, विथ इन्क्लुडिंग म्युझियमला पण नक्की भेट द्या. त्याच्यामध्ये बरंच माहिती आपल्याला भेटते. इथे तुमचा 1.5 ते 2 तास या ठिकाणी तुमचे जातील नीट बघण्यासाठी, फटाफट विदाऊट गाईड बघण्यासाठी. आता नेक्स्ट स्पॉटला आलेलो आहे मी दिल्लीमधल्या, तो म्हणजे राजघाट, जिथे महात्मा गांधीजी यांची समाधी आहे. चला तर बघूया राजघाट कसा आहे.
तर आता लोटस टेम्पलला मी व्हिजिट केली. खूप मस्त प्लेस आहे, गार्डन वगैरे मेंटेन्ड आहे. लोटस टेम्पल बेसिकली असं कुठल्याच धर्माचं किंवा देवाचं मंदिर नाही आहे. तिकडे फक्त असं मेडिटेशन वगैरे करायला सगळ्या धर्मातले लोक येऊ शकतात. एंट्री फ्री पण नाही आहे, फ्री आहे एंट्री. टाईम लिमिट्स आहे, 5:30पर्यंत आपण इथे येऊ शकतो. मस्ट विजिट प्लेसमधलं नाही बोलू शकणार याला. जर विकेंडला तर इथे येऊ नये. वीकडेजला जर गर्दी नसेल तर तुम्ही फोटोशूटसाठी किंवा शांत मेडिटेशनसाठी इथे येऊ शकता. बाकी असं काही बघण्यासारखं नाही आहे इथे. बट प्लेस खूप छान आहे, वेल मेंटेन्ड आहे. आणि सो दॅट्स इट फ्रॉम लोटस टेम्पल. तर हा एंट्री गेट होता लोटस टेम्पलला जाण्यासाठी. आणि याच्या बाजूला असा सर्व हा परिसर आहे. राईट साईडला आणि पुढे लेफ्टला दोन्ही ठिकाणी मेट्रो स्टेशन्स आहेत. खायची वगैरे स्मॉल चाट्सची वगैरे दुकान आहे. आणि इथे ऑटो स्टेशनच्या इथे जास्त काही हॉटेल्स नाही आहेत खाण्यासाठी, जास्त काही इनफॅक्ट काहीच नाही आहे. जर तुम्ही इथे दुपारच्या वेळेला तुम्हाला लंच करायचं असेल तर तुम्ही नेहरू प्लेस याच्या आधीचा एक मेट्रो स्टेशन लागतो, तिथे उतरा. तिथे खूप छान छान हॉटेल्स आहेत, वेगवेगळे फूड स्टो हे आहेत. तिकडे तुम्ही तुमच्या लंच तुम्हाला जेवणाची सोय होऊन जाईल इथे. तर लोटस टेम्पलमधून मी निघालो आहे आणि आता चाललो आहे कुतुब मिनारच्या इथे. आणि माझा दिल्लीमधला मेट्रोचा प्रवासाचा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. मी कालकाजी मंदिरपासून कुतुब मिनारपर्यंत 28 मिनिटाचा, अर्ध्या तासाचा मेट्रो प्रवास, अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवास मोस्टली असणार. तर तुमच्यासोबत शेअर करतो कसा काय आहे. चला, हे बघा, हे स्टेशन आलेलं आहे कालकाजी मंदिर. दिल्लीमध्ये आत्तापर्यंत तरी माझा खूप सॉर्टेड, खूप इझी एक्सपिरियन्स होता. मेट्रोने फिरण्याचा, बाहेर ऊन आहे तर मस्त एसीने अफोर्डेबल रेट्समध्ये प्रवास होतो. मुंबईपेक्षा खूपच कमी रेट आहे याचा, असा माझा एक्सपिरियन्स होता. आपण घाटकोपर ते अंधेरी जाताना जवळजवळ 80 ते 100 रुपये जातात, पण इथे बराच स्वस्त प्रवास आहे दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंडर असल्यामुळे. चला बघू. मेट्रोचा तिकीट काढून मी निघालेलो आहे कुतुब मिनारकडे. तर इकडे बेसिकली मेट्रो या डिवायडेड आहेत वेगवेगळ्या कलर लाईनमध्ये. म्हणजे आपल्या मुंबईला असते सेंट्रल लाईन, वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, तसं इथे आहे कलर कोडनुसार लाईन. ब्लू लाईन, येल्लो लाईन, पिंक लाईन, ह्या वेगवेगळ्या कलर्सच्या लाईन्सच्या मेट्रो इथे आहेत. सो ट्रेनमधून बाहेर आलो. आता येल्लो लाईनच्या दिशेने जायचं आहे. येल्लो लाईन मेट्रो आलेली आहे. चला जाऊया आता. अशा प्रकारे मी मेट्रोतून उतरलेलो आहे, पोहोचलेलो आहे कुतुब मिनारला. आता या मेट्रो स्टेशनपासून कुतुब मिनार हे 1.5 किलोमीटरवरती आहे. चला जाऊया आणि बघूया की कुतुब मिनार ही प्लेस कशी आहे. साईडला कुतुब मिनार हा बघा, भला मोठा ब्रिक स्ट्रक्चर, भरपूर यूज आहे आणि बरीच गर्दीसुद्धा आहे. भरपूर यूज आहे.
ही होती कुतुब मिनार ही प्लेस. ही पण प्लेस खूप मस्त आहे. ही आजच्या दिवसातली माझी शेवटची प्लेस होती दिल्लीमधली. संध्याकाळच्या 6 वाजता थोड्या वेळातच सनसेट होईल. फोटो काढण्यासाठी ही पण प्लेस खूप छान आहे, स्वच्छ आहे, की नक्कीच बघण्यासारखी आहे ही वास्तू कुतुब मिनार. दॅट्स इट फ्रॉम टुडेज ब्लॉग. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. बाय बाय.